नमस्कार. मी सुप्रिया तुम्हा सर्वांचं स्वागत करते आहे स्वयंभू विजयी भव या यूट्यूब चॅनलमध्ये. तर जीवन मंत्रा या सिरीजमध्ये आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत आहे. या सिरीजमध्ये आपण असे काही विषय हाताळणार आहोत की ज्यांच्यामुळे आपल्या जीवनामध्ये आपल्याला दिशा मिळू शकते, मार्ग सापडू शकतो आणि आपलं जीवन सफल संपूर्ण होऊ शकतं. आजचा विषय आहे आपल्या जीवनाचं उद्दिष्ट आणि त्याचं महत्त्व. तर मित्रांनो, तुम्ही कधी स्वतःला हा प्रश्न विचारला आहेत का की माझ्या जगण्याचा उद्दिष्ट काय आहे? आता बघा, ध्येय आणि उद्दिष्ट ह्या दोन वेगवेगळ्या गोष्टी आहेत. जसं की पैसे कमवणं हे ध्येय असू शकतं, यशस्वी होणं हे ध्येय असू शकतं. पण यश मिळाल्यानंतर किंवा तो भरपूर पैसा मिळाल्यानंतर तुम्ही त्याचा विनियोग कसा करता आहात किंवा तुम्हाला जे मिळालेलं आहे त्याचा वापर करून समाजाला तुम्ही काय देता आहात, हे झालं तुमच्या जीवनाचं उद्दिष्ट. तर उद्दिष्ट हे ध्येयापेक्षा अधिक व्यापक असतं. मग हा प्रश्न जर तुम्हाला पण पडला असेल तर आजचा व्हिडिओ मित्रांनो तुमच्यासाठीच आहे. किंवा कदाचित तुम्ही जर असं म्हणत असाल की अरे मला माहितीच नाही की माझं उद्दिष्ट काय आहे, या विषयावरची इकिगाई किंवा इतर अनेक पुस्तकं मी वाचली आहेत पण अजूनही मला माझं उद्दिष्ट काय आहे हे सापडलंच नाही आहे, माझा पर्पज काय आहे हे मला सापडलंच नाही आहे अजून, हा जर तुमचाही प्रश्न असेल तर हा व्हिडिओ कदाचित आज तुमच्यासाठीच या युनिवर्सने पाठवलेला असू शकतो. तो शेवटपर्यंत नक्की बघा. तर मित्रांनो, उद्दिष्ट कसं माहिती करून घ्यायचं हा प्रश्न बऱ्याचदा आपल्याला पडतो. यासाठी काय करायचं आहे तर आपल्याला नेहमी स्वतःला हा प्रश्न विचारत राहायचं आहे की अशी कुठली गोष्ट आहे की जी मी जगाला देऊ शकते आणि ती दिल्यानंतर ती माझी गोष्ट वाढतीये आणि मला त्याच्यातून आनंद आणि समाधान मिळतोय. म्हणजे दिल्याने वाढतं हे आपण म्हणतो, तसं माझ्याकडे असं काय आहे की जे दिल्याने वाढणार आहे, मल्टिप्लाय होणार आहे, वृद्धिंगत होणार आहे. मग अशा काही कला आपल्याकडे असतील, आपलं काही कौशल्य असतील, आपले टॅलेंट्स असतील की ज्याचा वापर करून आपण इतरांसाठी या समाजासाठी काहीतरी करू शकतो. बऱ्याच गुरूंनी असं सांगून ठेवलेलं आहे की डिप्रेशनमधून जर बाहेर यायचं असेल ना तर सगळ्यात चांगला उपाय म्हणजे काय तर समाजासाठी काहीतरी करायला लागा. फक्त स्वतःचाच विचार करून आत्मकेंद्री राहू नका, तर इतरांसाठी काहीतरी करायला लागा. म्हणजे बघा, ते डिप्रेशन आणि अँझायटी कधी कुठे पळून जाईल तुमचं तुम्हालाही कळणार नाही आहे. तर असं आहे हे या उद्दिष्टाचं महत्त्व. तर या उद्दिष्टाचं खरं आपल्या आयुष्यातलं काय अजून महत्त्व आहे ते जाणून घेऊयात. तर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपल्याला आपल्या आयुष्याविषयी क्लॅरिटी याच्यामुळे येते आणि आपल्याला एक डिरेक्शन मिळते. आणि मनामध्ये हाच प्रश्न येत असेल की अरे आज पण तेच रुटीन आहे, ऑफिसमध्ये तेच काम करायचं आहे, मॅनेजर, बॉस, माझं काम, माझं प्रोजेक्ट, ते कंटाळवाणं रुटीन मला नकोसं वाटतंय. अशा विचारांनी जर आणि तुमचा हा दिवस सुरू करत असाल तर मात्र इथं थांबून एक पॉज घेऊन विचार करण्याची वेळ आलेली आहे मित्रांनो की मी जे काही करत आहे त्यामध्ये मी समाधानी आणि आनंदी आहे का? मी माझं जीवन एन्जॉय करत आहे का? माझा प्रत्येक दिवस हा उत्साहाने आणि चैतन्याने भरलेला आहे का? आणि नसेल तर याचा अर्थ तुम्हाला तुमचा उद्देश माहिती नाही आहे, तुम्हाला क्लॅरिटी आणि डिरेक्शन आत्ता सध्या मिळालेली नाही आहे. कदाचित या सगळ्या तुमच्या जबाबदाऱ्या पार पाडताना तुम्ही भरकटलेल्या अवस्थेत आहात. तुम्हाला असं कधी वाटतं का मित्रांनो की सगळं काही आहे पण काहीतरी अपूर्ण आहे, समथिंग इज मिसिंग? मग हे समथिंग म्हणजे काय? तर हे समथिंग म्हणजेच आहे तुमचा जीवनाचा तुमचा उद्देश, आपलं उद्दिष्ट किंवा पर्पज. आणि हे जर तुम्हाला कळलं तर तुम्हाला तुमच्या आयुष्याची क्लॅरिटी येते. बघा, आपण जेव्हा रोजचं काम करत असतो, आपलं रुटीन फॉलो करत असतो, त्यावेळेला बऱ्याचदा आपल्याला टाईम मॅनेजमेंट स्किल्स, ऑर्गनायझेशन स्किल्स, प्लॅनिंग, प्रायोरिटायझेशन, हाऊ टू से नो, अशा बऱ्याच गोष्टी शिकाव्या लागतात. आणि हे सगळं शिकून सुद्धा आपल्याला त्या इम्प्लिमेंट म्हणाव्या तशा करता येत नाहीत. त्याचं कारण म्हणजे आपण जे काही करत असतो ते कित्येकदा आपण एन्जॉय करत नसतो, त्याच्यातून आपल्याला आनंद मिळत नसतो, आपण स्वतःला फक्त ड्रॅग करत राहतो. मग जेव्हा आपल्याला उद्देश आपल्याला कळेल
तेव्हा आपण या परिस्थितीतून बाहेर पडू आणि आपोआप ते टाईम मॅनेजमेंट व्हायला लागणार आहे. आपोआप प्लॅनिंग, शेड्युलिंग, प्रायोरिटायझेशन या सगळ्या गोष्टी आपोआप आपल्या आयुष्यात यायला लागणार आहे. एक क्लॅरिटी आपल्याला आपल्या लाईफविषयी मिळणार आहे. त्यानंतर अजून एक आपलं उद्दिष्ट समजून घेण्याचं महत्त्व म्हणजे काय, तर रेझिलियन्स. म्हणजेच आपण आपल्या आयुष्याला आणि त्यात येणाऱ्या सगळ्या परिस्थितीला कसं तोंड देतो आहोत. कित्येकदा काय होतं, एखादं संकट आलं, अडचण आली, काही प्रॉब्लेम्स आले की आपण खचून जातो. पण जेव्हा तुम्हाला उद्देश माहिती असतो त्यावेळेला तुम्ही जोमाने उभे राहता आणि तुमच्या त्या उद्देशासाठी तुम्ही जगत राहता. तो उद्देशच तुम्हाला जगण्यासाठीचा श्वास देतो. तोच तुमचा श्वास बनतो आणि तोच तुमचा ध्यास बनतो. आणि यासाठी हा उद्देश माहिती असणं गरजेचं आहे. रेझिलियन्स ही गोष्ट शिकण्याची नाही आहे मित्रांनो, तर रेझिलियन्स ही गोष्ट केवळ उद्देश माहिती करून घेतल्यामुळे आणि त्यानुसार जीवन जगायला लागल्यामुळे येणारी गोष्ट आहे की जी आपोआप आपल्यामध्ये येते, जी एक लवचिकता आपल्याला देते. जेव्हा आपल्या संकटांपेक्षा आपला उद्देश मोठा असतो ना, त्यावेळेला ते संकट आपोआप माघारी निघून जातं. कारण त्याला माहिती आहे की माझ्यापेक्षा सुद्धा याच्या आयुष्यात काहीतरी महत्त्वाचं आहे. आणि म्हणून हा रेझिलियन्स येतोय आपल्या आयुष्यामध्ये आणि म्हणून हा उद्देश असणं गरजेचं आहे. आता अजून एक महत्त्वाचं यामध्ये उद्देश शोधण्याचं किंवा आपल्या उद्देशाचा पाठपुरावा करण्याचं महत्त्वाचं कारण काय आहे, तर या सगळ्या गोष्टींनी आपलं जीवन समृद्ध होत जातं. बघा, आपल्याला ऑफिसमध्ये सुद्धा म्हटलं जातं की तुम्ही स्वतःला अप टू डेट ठेवा, नवीन गोष्टी शिकत राहा, नवीन टेक्नॉलॉजी, नवीन स्किल्स शिकत राहा. जसजसं आपला एक्सपिरियन्स वाढतो, आपलं पोझिशन वाढते, तशा नवीन नवीन गोष्टी आपल्याला त्या अनुषंगाने शिकाव्या लागतात. घरामध्ये सुद्धा तुम्ही जर का गृहिणी असाल किंवा इतर कुठल्याही क्षेत्रात जरी असाल तरी तुम्हाला नित्य नवीन काहीतरी शिकत राहावं लागतं आणि स्वतःला अपडेटेड ठेवावं लागतं. ही आजच्या काळाची गरजच बनलेली आहे बघा मित्रांनो. मग जर का तुम्हाला तुमचा उद्देश माहिती असेल तर त्या योग्य दिशेने तुमच्या कला गुणांना, तुमच्या टॅलेंट्सला, स्किल्सला विकसित करणं तुम्हाला सहजच साध्य होतं. आणि तुम्ही अशा गोष्टी शिकायला सुरुवात करता, अशी कौशल्य आत्मसात करायला सुरुवात करता की ज्यांच्यामुळे तुमचं जीवन अधिकाधिक समृद्ध होत जातं. ज्या गोष्टी तुम्ही शिकता त्या लगेच तुम्हाला इम्प्लिमेंट करता येतात आणि किंबहुना ज्या गोष्टी गरजेच्या आहेत त्या गोष्टी काय शिकल्या पाहिजेत ही महत्त्वाची क्लॅरिटी तुम्हाला मिळाल्यामुळे तुमचं जीवन अधिकाधिक समृद्ध होत जातं. आणि म्हणून या सगळ्या गोष्टींसाठी हा उद्देश माहिती करून घेणं किती गरजेचं आहे बघा. मग आता प्रश्न येतो की हा उद्देश तर महत्त्वाचा आहे हे आम्हाला कळलं किंवा आम्हाला हे आधीपासूनच माहिती होतं, पण प्रश्न हा येतोय की तो शोधायचा कसा. तर हॉबी आणि आपला उद्देश या दोन वेगवेगळ्या गोष्टी आहेत बघा. कधी कधी काय होतं ना, एखादी गोष्ट आपण हॉबी म्हणून सुरुवात करतो पण काही काळानंतर लक्षात येतं की अरे याच्यात माझं फारसं मन लागत नाही आहे. पण उद्देश म्हणजे काय आहे की जो आपल्याला आपल्या शेवटपर्यंत साथ देतो, ज्यामध्ये दिवसेंदिवस आपली प्रगतीच होत जाते. जेव्हा आपण म्हणतो ना एखादी गोष्ट आपण पॅशनेटली करतो तेव्हा त्यामध्ये यश मिळणं हे 100%. तसंच आपल्याला जर आपला उद्देश माहिती असेल तर मग आपण काय करतो की योग्य गोष्टी शिकायला सुरुवात करतो. एक एक्झाम्पल इथे बघूयात. आता समजा एखाद्या व्यक्तीचा उद्देश असा आहे की मला गरीब, अनाथ अशा विद्यार्थ्यांना शिकवायचं आहे किंवा त्यांच्या शिक्षणासाठी मला काही मदत करायची आहे. हे समाजोपयोगी काम करणं हा माझा जीवनाचा उद्देश आहे. हे जर एखाद्या व्यक्तीने ठरवलं असेल आणि त्या कामामध्ये त्या व्यक्तीला जर आनंद मिळत असेल तर ती व्यक्ती काय करू शकते, सुरुवातीला त्या गोष्टीसाठी किंवा हे कार्य करण्यासाठी काय कौशल्य हवी आहेत याकडे ती व्यक्ती लक्ष देऊ शकते. जसं की या कामासाठी
आपले ऑर्गनायझेशन स्किल्स वाढवणं, की ज्याच्यामुळे तुम्ही एखादा ग्रुप फॉर्म करू शकता किंवा तुमच्या कपॅसिटीमध्ये जर असेल तर एखादा NGO तुम्ही स्थापन करू शकता, त्याद्वारे तुम्ही काम करू शकता. तुमची भाषण कला म्हणजे तुमचं पब्लिक स्पीकिंग स्किल्स तुम्ही वाढवू शकता, की ज्यायोगे तुम्ही समाजामध्ये मिसळू शकता, डोनेशन्स मिळवू शकता किंवा अनेक ग्रुप्स सोबत काम करून अनेक लोकांना सुद्धा तुमच्या या कार्यात सामील करून घेऊन तुमचं कार्य आणखीन पुढे नेऊ शकता. तुमच्या टीचिंग एबिलिटीज तुम्ही वाढवू शकता. जसं की या विद्यार्थ्यांना जर का काही स्किल्स शिकवायचे असतील तर तुम्ही स्वतः जाऊन ते शिकवू शकताय का, हे सुद्धा तुम्ही पडताळून पाहू शकता. आणि जर तुम्हाला ती आवड असेल तर यासाठीचं काही कोर्सेस जॉईन करून, ऑनलाईन असो ऑफलाईन असो, असे कोर्सेस जॉईन करून तुम्ही तुमच्या या कला, तुमचं हे स्किल डेव्हलप करू शकता. मग जेव्हा तुमचं पब्लिक स्पीकिंग स्किल्स, तुमचे टीचिंग ॲबिलिटीज किंवा तुमच्या ऑर्गनायझेशन स्किल्स, लीडरशिप स्किल्स हे जेव्हा तुम्ही वाढवायचा सुरुवात करता, त्यावेळेला तुमच्या लक्षात येतं की या गोष्टींचा वापर करून दिवसेंदिवस मी माझ्या उद्दिष्टाप्रती अधिकाधिक पुढे जात आहे. मग हे दोन्ही गोष्टी एकात एक पूरक आहेत. माझ्याकडे जर स्किल्स आहेत आणि त्या मी वृद्धिंगत करत आहे आणि त्या योग्य दिशेने वापरून माझ्या उद्दिष्टाला पूर्ण करते, तर जीवनामध्ये या सगळ्या गोष्टींचा एक ताळमेळ बसायला सुरुवात होतो. म्हणजे आपण एखाद्या प्रॉपर अलाइनमेंटमध्ये यायला सुरुवात होते. मग आता इथं असा प्रश्न उपस्थित होऊ शकेल की या उद्दिष्टासाठी माझ्याकडे वेळच नाही आहे, कारण माझी फर्स्ट प्रायोरिटी आहे की माझ्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करणं, माझ्यावरती अनेक जबाबदाऱ्या आहेत, मला घर सांभाळायचं आहे, मला माझी नोकरी आत्ता सध्या खूप महत्त्वाची आहे. मग माझ्या उद्दिष्टासाठी मी वेळ कसा देऊ, हा जर तुमचा प्रश्न असेल ना, तर यासाठी बघा मित्रांनो, की उद्दिष्टासाठी तुमचं सगळं आत्ता जे चालू आहे ते सोडून देऊन त्याच्या मागे फक्त उद्दिष्टाच्या मागे धावण्याची गरज मुळीच नाही आहे. तर आठवड्यातले काही तास तुम्ही या उद्दिष्टासाठी देऊ शकता. मग सुरुवातीला तुम्ही डायरेक्ट त्या उद्दिष्टापर्यंत न पोचता उद्दिष्ट पूर्ती करण्यासाठी जी कौशल्य आत्मसात करायची आहे ती आत्मसात करण्याच्या मागे लागू शकता. म्हणजे जसं की एखाद्या युद्धाला जर जायचं असेल ना, तर आधी किती प्रिपरेशन होते. त्या सैनिकाला आधी ट्रेनिंग दिलं जातं, त्याला शारीरिक, मानसिक, भावनिक सर्व स्तरांवरती ट्रेनिंग देऊन त्याला आधी रेडी केलं जातं आणि मग तो युद्धाला जातो. तसंच आपल्या आयुष्यामध्ये सुद्धा आपल्या उद्दिष्टाला जाऊन आपल्याला लगेच भिडायचं नाही आहे, तर आपल्याला पहिल्यांदा आपले स्किल्स डेव्हलप करायचे आहेत आणि उद्दिष्ट पूर्ती करण्याच्यासाठी स्वतःला इक्विप करायचं आहे. आणि ते इक्विप करताना कदाचित आपल्या असंही लक्षात येईल की अरे हे एक उद्दिष्ट आहे, पण अजूनसुद्धा काही नवीन उद्दिष्ट मला हे करता करता सापडलं आहे की जे मी नक्कीच करू शकते. जसं की पब्लिक स्पीकिंग स्किल्स तुम्ही जेव्हा शिकायला लागता त्यावेळेला तुमच्या लक्षात येईल की कदाचित तुम्ही तुमचं यूट्यूब चॅनल काढू शकताय, तुम्ही काही पॉडकास्ट करू शकताय किंवा इतरांसाठी तुमच्या सोसायटीमध्येच तुम्ही काही लेक्चर्स ठेवू शकताय. तर असं काही तुम्ही सुरू करू शकता आणि मग आपल्याला पडताळून पाहायचं आहे की अशा काही गोष्टी केल्यानंतर मला आनंद आणि समाधान किती मिळतो आहे. इथे एक कथा मला शेअर करावीशी वाटते आहे. तर एका गावामध्ये प्रकाश नावाचा एक शिक्षक होता. गाव अगदी छोटंसं खेडेगाव होतं की जिथे प्रकाशला तसा फारसा काही पगार मिळत नव्हता, पण त्याला मुलांना शिकवण्याची खूप आवड होती. तो काय करायचा की त्याचं काम मन लावून करायचा, मुलांना शिकवायचा आणि मुलांनी अभ्यास करावा, मोठं व्हावं ही तळमळ त्याच्यामध्ये होती. इतर शिक्षक मात्र कंप्लेंट करत राहायचे की अरे काय खेडेगाव आहे, इथं काही फारशा सोयीसुविधा नाहीत, मुलांना रात्री अभ्यास करण्यासाठी इथं विजेचे दिवेसुद्धा नाही आहेत, मग मुलांनी अभ्यास कसा करणार आणि ते पुढे कशी जाणार, बरं आपल्याला पगार पण चांगला नाही आहे. अनेक कंप्लेंट्स बाकीचे शिक्षक करायचे, पण प्रकाशनी मात्र लक्षात घेतलं की मुलांना रात्री अभ्यास करायला विजेचे दिवेच नाही आहेत, गावामध्ये ही सोय सरपंच किंवा तिथली जे काही पंचायत ती पण नाही करू शकत आहे. मग त्यांनी मनाशी निश्चय केला आणि पवनचक्की उभं करून त्याद्वारे या वीज निर्मिती करण्याचा त्याने विचार केला.
त्याच्या या विचारावरती सगळेजण खूप हसले, त्याला परावृत्त करू लागले, पण तो मागे हटला नाही. त्याने आधी अभ्यास केला की पवनचक्की कशी बनवतात, त्यासाठी कुणाला कॉन्टॅक्ट करायला लागतं, त्यासाठी काय मटेरियल लागतं, काय खर्च येतो, बजेट काय, ह्या सगळ्याचा अभ्यास त्याने केला. आणि अभ्यास केल्यानंतर जवळजवळ 6 महिन्यांनंतर त्यांनी या गोष्टीला मूर्तरूप द्यायला सुरुवात केली. त्यांनी सगळं मटेरियल्स गोळा केलं. दरम्यानच्या काळात त्याच्या अनेक लोकांना ही योजना समजून सांगून लोकांना पण जमा केलं, एक टीम फॉर्म केली. आणि असं करता करता वर्षभरामध्ये त्या गावामध्ये पवनचक्की सुरू झाली आणि त्याद्वारे मुलांची जी अभ्यासिका होती तिथे वीज पोचली. प्रकाशने त्याचं नाव सार्थ केलं. त्याने फक्त मुलांना शिकवण्यापर्यंतच त्याचं काम सीमित ठेवलं नाही, तर त्यांनी त्यांच्या आयुष्यात खरंच प्रकाश आणला. तर आपल्याला पण यामधून काय बोध घेता येईल की आपण पण फक्त आपल्या नोकरीविषयी, आपल्या कामाविषयी, आपल्या इतर सगळ्या जीवनातल्या घटनांविषयी, परिस्थितीविषयी फक्त चर्चा करतोय का, फक्त कंप्लेंट करतोय का, त्या विक्टीम मोडमध्येच सारखं आपण जाऊन बसतोय का, एक कम्फर्ट झोन क्रिएट करून आपणच आपल्याला त्यामध्ये बंदी बनवून ठेवलंय का? हा प्रश्न किंवा हे सगळे प्रश्न आपल्याला विचारण्याची आता वेळ आलेली आहे मित्रांनो. आता कृतीची वेळ आलेली आहे, कारण आपल्याला आपला उद्देश जर गवसला नाही तर आपलं आयुष्य म्हणजे त्या दिशाहीन एखाद्या होडीसारखं आहे की जी वाऱ्याच्या वेगाने कुठेही भरकटत जाते आणि मग अशी होडी किनाऱ्यावरती कधीच पोचणार नाही आहे. आपल्याला सुद्धा मग आपल्या आयुष्यात जो समाधान किंवा जे सार्थकतेची जी फिलिंग असते ना ती कधीच नाही मिळणार. जेव्हा आपल्याला आपलं उद्दिष्ट मिळतं तेव्हा आपण आपल्या आत्म्याला खरं तर गवसणी घालत असतो आणि तो आत्मानंद प्राप्त करून घेत असतो. तर या उद्दिष्टाचे अजूनही 2 महत्त्वाच्या स्तरांवरचे उपयोग आहेत, ते म्हणजे पर्सनल लेवलवरती आणि आध्यात्मिक लेवलवरती. पर्सनल अँड स्पिरिच्युअल. पर्सनल लेवलवरती काय फायदे होतील आपल्याला जर हे उद्दिष्ट सापडलं तर, ते म्हणजे तर आपल्याला तणावातून मुक्ती मिळेल. हे जे सारखं कंप्लेंट करत राहतो आपण, गॉसिप करत राहतो, विक्टीम झोनमध्ये जाऊन बसतो, तर या सगळ्यातून मुक्तता मिळेल. त्या ताणतणावापासून दूर राहिल्यामुळे आपल्याला आपल्या हेल्थवरती सुद्धा परिणाम होईल आणि उगाचच आलतू फालतू विषयांवरती लक्ष देण्याची आपल्याला वेळ पण नाही राहणार, कारण तुम्ही तुमच्या उद्दिष्टाला फॉलो करताय आणि तेच तुमची प्रायोरिटी बनून जाईल. आणि यासाठी पर्सनल लेवलवरती ग्रोथ आपली झपाट्याने होणार आहे, या जर उद्दिष्ट आपण फॉलो करायला लागलो तर. आणि आध्यात्मिक गोष्टीकडे जर बघायला गेलो, आध्यात्मिक म्हणजे फक्त कर्मकांड करणं, पूजा अर्चा करणं किंवा ध्यानधारणा करणं नाही, तर जेव्हा आपल्या आयुष्यामध्ये आपण काही बदल घडवायला लागतो त्यावेळेला खरं आपण आध्यात्मिक होतो. असं काही परिवर्तन आतून येतं. बऱ्याच जणांना बोलताना तुम्ही ऐकलं असेल की माझ्यात एक शिफ्ट आला. तो शिफ्ट म्हणजे काय असतो, तर जी गोष्ट तुम्हाला आत्मानंद देते, तो एक ब्लिसचा मोमेंट तुमच्या आयुष्यात येतो, तो म्हणजे खरं तर तुमचा आनंद असतो, शाश्वत आनंद असतो आणि की जो फक्त आपल्याला या उद्दिष्टपूर्तीमधून मिळू शकतो. अध्यात्मामध्ये म्हटलं जातं की जेव्हा तुमच्यामध्ये एकत्व, समत्व या भावना रुजतील, जेव्हा तुम्ही वननेसमध्ये यायला लागता, मीतूपणा तुमचा निघून जातो, अहंभाव निघून जातो, त्यावेळेला खऱ्या अर्थाने तुम्ही आध्यात्मिक व्हायला लागता. तर ही गोष्टसुद्धा आपल्याला सहजपणे केवळ आपला उद्देश साध्य करायला सुरुवात केल्यामुळे प्राप्त होते. तेव्हा मित्रांनो, आता व्हिडिओ एंड करण्याची वेळ आलेली आहे, पण मी सगळ्यांना एक रिक्वेस्ट करू इच्छिते की आज रात्री स्वतःला एक प्रश्न नक्की विचारा. डोळे मिटून शांत बसा, दीर्घ श्वसन करा, आपल्या आत्म्याशी कनेक्ट व्हायचा प्रयत्न करा आणि स्वतःला प्रश्न विचारा की माझ्याकडे असं काय आहे की जे मी या समाजाला देऊ शकतो किंवा देऊ शकते आणि ते दिल्याने मला खूप आनंद आणि समाधान प्राप्त होणार आहे. या प्रश्नाचं उत्तर कदाचित एका दिवसात मिळणार नाही, पण रोज रात्री किंवा रोज जेव्हा वेळ मिळेल तेव्हा हा प्रश्न स्वतःला नक्की विचारा आणि एक दिवस तुम्हाला या प्रश्नाचं उत्तर तुमच्याच आतून येईल आणि ते खरं तुमचं उद्दिष्ट असणार आहे. आणि मग त्यावरती मात्र कामाला लागा. नुसता विचार करून थांबू नका किंवा हे माझं उद्दिष्ट मला कळलं आहे पण कसं पूर्ण करू ते कळत नाही असं म्हणून थांबू नका. छोट्या छोट्या स्टेप्स घ्या.
अगदी बेबी स्टेप्स घेऊन तुम्ही या उद्दिष्टाच्या पूर्तीपर्यंत पोचू शकता. मग अगदी सोपी एक छोटीशी कृती आठवड्याभरातले फक्त 10 मिनिटं जरी तुम्ही उद्दिष्टासाठी दिले तरी पण पुरेसे आहेत. तेच 10 मिनिटं तुम्हाला पुढे जाऊन मार्गदर्शक ठरणार आहेत. मग त्या विषयांचं रोज वाचन करायला सुरुवात करा. त्या विषयावर त्या क्षेत्रात असलेल्या लोकांचं चरित्र वाचा, त्यांचे व्हिडिओज बघा, त्यांचा जीवनाचा अभ्यास करायला सुरुवात करा आणि स्वतःला अशा प्रकारे इक्विप करत तुम्ही तुमच्या उद्दिष्टापर्यंत नक्कीच पोचू शकाल. तेव्हा सर्वांनी हा व्हिडिओ बघितलेला आहे, शेवटपर्यंत पाहिलेला आहे, त्याबद्दल मी सर्वांचे आभार मानते. विजयी भव या शुभेच्छांसह मी आज हा व्हिडिओ आता थांबवते. तुम्हाला जर हा व्हिडिओ याच्यातील विचार जर आवडले असतील, पटले असतील तर कृपया लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमच्या आप्तेष्टांसोबत, मित्रमंडळींसोबत हा व्हिडिओ शेअर करा की ज्या योगे तुम्हीसुद्धा त्यांच्या आयुष्यामध्ये दिशादर्शक, मार्गदर्शक ठरू शकता. धन्यवाद. भेटूया पुढील भागामध्ये. तोपर्यंत थँक्यू सो मच. धन्यवाद.